थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। आज दिल्लीमध्ये अमित शहांसोबत महायुतीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची सुद्धा शक्यता आहे। तर थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। आज दिल्लीमध्ये अमित शहांसोबत महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहे। आणि याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा जो फॉर्म्युला आहे, मंत्रिपदाचे जी नावं आहेत ती सुद्धा समोर येऊ शकतात। राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या महत्त्वाच्या हालचाली आज घडतायत। आज दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या राज्यातल्या तीनही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे। रात्री ही बैठक होणार आहे आणि त्यासाठी आता देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना होत आहेत। तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांचीही ही दृश्य आपण बघतोय। हे दोघही नेते आता दिल्लीला रवाना होणार आहेत। आज रात्री 9:30 वाजता अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडेल आणि याच बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार यावरही शिक्कामोर्तब होणार आहे। त्यासोबतच मंत्रिपदाचा जो फॉर्म्युला आहे तो सुद्धा या बैठकीमध्ये ठरू शकतो। शपथविधी कुठे होणार, कधी होणार आणि कोणत्या ठिकाणी होणार या संदर्भातले सुद्धा सर्व चर्चा आजच्या या बैठकीतून होऊ शकते। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बैठक आणि याच बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी आता रवाना होत आहेत। रात्री 9:30 वाजता अमित शहांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे। तर महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि याच बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आता दिल्लीला रवाना होत आहेत। तर या बैठकीसाठी एकनाथ शिंदे सुद्धा आता दिल्लीला रवाना होत आहेत। अजित पवार हे आधीच दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। आज त्यांच्या महत्त्वाच्या भेटीगाठी आपल्या नेत्यांसोबत, खासदारांसोबत होत आहेत आणि आता महायुतीमधले महत्त्वाचे दोन नेते एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।